जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये, ह्या नवीन महिन्यामध्ये आपण प्रभूच्या जवळ जाऊ आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देणार आहोत. सकाळच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये, पवित्र आज्ञेत प्रभू, तुझ्या वचनात, तुझ्या पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझ्या वचनातून मी बोलत असताना तुझ्या वरून येणाऱ्या ज्ञानाने, वरून येणाऱ्या सामर्थ्याने प्रिय प्रभू येशू, तू माझा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू, मी नाही तर माझ्या मुखाद्वारे तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. हे देवबापा, तुझी सेवा करत असताना तू मला सहाय्य कर, माझ्या परिवाराला सहाय्य कर आणि तुझं गौरव दे. पित्या परमेश्वरा, देवबापा, या भक्तीचा चालक, मालक, पुढारी हो. येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्याच्या जीवनातील सर्व प्रिय प्रभू येशू व्याधी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, ही सकाळची वेळ तो आम्हा प्रत्येकासाठी सामर्थ्याची होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमीन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं. प्रियांनो, या गीताद्वारे परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजचा हा शास्त्र भाग आहे तो म्हणजे निर्गम. निर्गमाचं पुस्तक सुरुवात करत असताना आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. प्रियांनो, निर्गम हे जे पुस्तक आहे, हे पुस्तकाचा लेखक आहे मोशे, आणि मोशेने हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचा संदेश आहे रक्ताने खंडणी, आणि लेखक मोशे आहे. आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे ख्रिस्तपूर्व 1706 ते 1491, आणि ह्याचा लेखन काळ आहे 215 वर्ष त्याला लिहायला लागलेलं आहे. त्याचं सूत्रवचन आहे 3 अध्याय 8 वचन, 6 अध्याय 6 वचन, आणि रक्त हा शब्द 19 वेळा या ठिकाणी आलेला आहे. आणि पहा, आज या निर्गम या पुस्तकामधून आपण पाहणार आहोत निर्गम, आणि खरोखर या पुस्तक खूप महत्वाचं आहे. आता ह्या ठिकाणी जर आम्ही बघितलं की पहा, उत्पत्तीच्या शेवटच्या अध्यायामध्ये काल आम्ही पाहिलेलं होतं की योसेफ
आणि त्याचा परिवार याकोब म्हणजे इस्रायल लोक मिसर देशामध्ये त्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी आलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या मिसर देशामध्ये आल्यानंतर देवाने या लोकांना इस्रायल लोकांना देवाने मिसर देशामध्ये त्यांना आशीर्वादित केलेला आहे. गोशेन प्रांत आहे तो त्यांच्या लोकांनी वाढलेला आहे, त्यांची संख्या वाढलेली आहे. आणि मग नंतर पहिला अध्याय 7 वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगतं की इस्रायल वंशज फलद्रूप झाले, ते अतिशय वृद्धी पावून बहुगुणी झाले, ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पहा, परमेश्वर त्यांच्या संगती होता आणि त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि मग 8व्या वचनामध्ये आम्हाला वचन सांगतं की पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकास म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील, या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्या जेरीस आणावे, या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठराची नगरे बांधली, पण जो त्यांनी त्या जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चहूकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशाचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हर तऱ्हेची कामे करावयास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. 2 इब्री सोयीनी होत्या, एकीचे नाव शिप्रा, दुसरीचे नाव पुव्वा. त्या मिस्राच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होणाऱ्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा. मुलगा असला तर त्या जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. त्या सुईनी देवाचे भय बाळगत होत्या, म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करिता मुलगेही जिवंत राहू दिले. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईनीस बोलून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? त्या सुईनी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायका प्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईन जाऊन पोचण्यापूर्वी त्या प्रसूत होतात. आणि याबद्दल देवाने त्या सुईनींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. त्या सुईनी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणे स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाच्या लोकांचा छळ ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे. देवाने त्यांना आशीर्वादित केलं होतं, देवाने त्यांना बहुगुणित केलं होतं. ज्याप्रमाणे या ठिकाणी ज्या लोकांना योसेफाची माहिती नव्हती असा फारोचा राजा त्या ठिकाणी तयार झालेला होता. आणि जे काही उपकार देवाने या मिस्रावरती योसेफाच्या द्वारे केले होते ते सर्व हे फारो राजा त्या ठिकाणी विसरलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग प्रियांनो, तुम्हाला ह्याच ठिकाणी सांगत आहे की देवाचं भय ह्या लोकांच्या ठाई होतं, म्हणून त्यांना देवाने त्या ठिकाणी बहुगुणित केलेलं दिसत आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अशाच गोष्टी आहेत. आम्ही देवावरती विश्वास ठेवत नाही, देवाच्या इच्छेनुसार चालत नाही, म्हणून आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळत नाही. प्रियांनो, आम्ही पहिलं देवाची नीतिमत्ता, देवाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे आणि मग नंतर देवबाप आम्हाला ह्या जगातल्या भौतिक
भौतिक गोष्टी देत असतो. परंतु प्रियांनो, एक तुम्हाला सांगू इच्छित आहे, देव आम्हाला पैसा देत नाही, देव आम्हाला जगातलं जे भौतिक आशीर्वाद आहे ते देत नाही, तर आम्हाला त्याच्या ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी परमेश्वराने आम्हाला आव्हान केलेलं आहे. आणि मग जेव्हा आम्ही त्या परमेश्वराच्या जवळ जातो, जेव्हा आम्ही त्याच्या मार्गानुसार चालतो प्रियांनो, त्यावेळेसच आम्हाला त्या स्वर्गीय गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. आणि मग प्रियांनो, मग त्याच्याबरोबर आम्हाला जगातले देखील आशीर्वाद मिळले जातात. पण प्रियांनो, आज देवाने तुम्हाला आम्हाला सर्व चांगलं जीवन दिलेलं आहे, चांगली पगार दिलेला आहे, चांगलं काम दिलेलं आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाचे गौरव केलं पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे. आता ह्या ठिकाणी पाहिलं तर इस्रायल लोकांना जेवढा त्रास दिला तसे ते बहुगुणित झालेले दिसत आहे. आणि मग राजाने त्या ठिकाणी एक युक्ती काढलेली आहे की प्रत्येक येणारा मुलगा जो आहे त्याला जीव माराव. आणि मग त्यांनी ज्या इब्री सुईणी होत्या बाळंतपण करणाऱ्या त्या सुयांना, त्या दायांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मुलगा असला तर त्याला जीवे मारा आणि मुलगी असेल तर तिला ठेवा. मग प्रियांनो, ह्या ठिकाणी त्या सुईणी होत्या, त्या सुईणी देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या, देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये होतं. त्यांनी इस्रायली लेकरांना त्या ठिकाणी मारलं नाही. आणि त्याबद्दल देवाने काय केलेलं आहे, त्यांच्या घराण्याचं चांगलं केलेलं आहे, त्यांच्या घराण्याला आशीर्वादित केलेलं आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे का, ही गोष्ट आम्ही जाणली पाहिजे. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवली पाहिजे की देवाचं भय असणे हे खूप महत्वाचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय नाही प्रियांनो, तो कधी जीवनामध्ये सक्सेस होत नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय राहिलेलं नाही, तो आशीर्वादित होत नाही, तो आध्यात्मिक गोष्टीपासून दूर जातो, देवापासून दूर जातो आणि तो नाशाच्या मार्गाकडे जातो. ह्या सुईणींच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं, म्हणून देवाने त्यांच्या घराण्याचं, त्यांचं कल्याण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी इस्रायली लोक त्या ठिकाणी वाढू लागलेले आहेत. ते जरी त्यांचा जात जुलूम करत होते, त्यांचा छळ करत होते, तरी त्या ठिकाणी जसे ते जास्त छळ करायचे तसं इस्रायल लोकांचा वंश त्या ठिकाणी वाढत होता, आशीर्वादित होत होते, कारण परमेश्वर देव त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी होता. आणि मग नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही उद्या पाहणार आहोत की त्या ठिकाणी इस्रायलामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे आणि ती मोठी घटना उद्या आपण पाहणार आहोत. प्रियांनो, तत्पूर्वी आज जे काही देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे की कठीण परिस्थितीमध्ये देखील आम्ही त्या जिवंत देवाला सोडलं नाही पाहिजे. परमेश्वर आमच्या संगती त्या कठीण परिस्थितीमध्ये राहतो. आणि मग पहा, ह्या ठिकाणी जसजसा छळ ह्या ठिकाणी होत गेला तसतसा त्या ठिकाणी देवाच्या लोकांची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. प्रियांनो, संकटाला घाबरू नका, छळाला घाबरू नका, कारण दुष्टात्म्याचं कामच ते आहे की देवाच्या लोकांचा छळ करणे. दुष्टात्मे आज देवाच्या लोकांच्या पाठीच लागलेले आहे. दुष्ट लोक देवाच्या लोकांच्या पाठीस लागले, कारण त्यांना माहिती नाही की यांचा देव जो आहे तो देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर जो यहोवा, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव जातीच्या पापासाठी देवाने त्याला ह्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा होण्यासाठी तो क्रूसावरती मारला गेला, त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे आणि त्याचं रक्त पित्याजवळ खंडणी म्हणून तुमच्या आणि माझ्या पापासाठी ती खंडणी म्हणून त्या ठिकाणी ते रक्त दिलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे झालेली आहे. प्रियांनो, आणि आज तुम्ही कोणत्याही मेडिकलमध्ये जा, कुठेही जा, बाबाकडे जा, कोणत्या याच्याकडे जा, झाडा झोडपाकडे जा, तिथं तुमच्या पापांची क्षमा होणार नाही. परंतु जो कोणी खिन्न झालेला, भग्न झालेला हृदय असणारा जो व्यक्ती आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या क्षणामध्ये पापांची क्षमा करून त्याच्या जीवनामध्ये शांतीचा उगम येतो आणि त्याच्या कुटुंब आशीर्वादित होतं. प्रियांनो, आज आम्हाला
त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून छळाला घाबरून जाऊ नका, प्रार्थनेमध्ये मजबूत राहा. माणसावरती अवलंबून राहू नका, तर परमेश्वरावरती अवलंबून राहा. कारण देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आणि खरोखर प्रियांनो, परमेश्वराचं भय जर आमच्या जीवनामध्ये असं, तसं देवाने ह्या सुईणींचं घरानं आशीर्वादित केलेलं आहे. देवाने त्यांना बहुगुणित केलेलं आहे. आणि इस्रायलामध्ये ते आजही त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत प्रियांनो. का तर परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या मार्गानुसार चालायचं आहे. घाबरून जाऊ नका, आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. देवाच्या सेवकांनो, आज परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. कोणा आमदाराला, कोणा खासदाराला पत्र देऊ नका, तर आज आमचं पत्र जे गेलं पाहिजे ते स्वर्गीच्या देवाकडे जा. तुमच्या प्रार्थना अशा असू द्या की भूमी हादरली पाहिजे. घाबरून जाऊ नका, कारण हे दिवस आमच्यावरती येणार आहे. आणि त्या दिवसावरती मात करण्यासाठी जो स्वर्गाचा सेनाधीश परमेश्वर, स्वर्गामध्ये सिंहासनारूढ जिवंत देव आहे, तो आम्हाला शक्ती पुरवणार आहे. तो आमच्या संगती आहे. आणि मग जर आमचा देव आमच्या संगती आहे, तर प्रियांनो, घाबरण्याचं काही कारण नाही. तर प्रियांनो, जसं इस्रायला संगती परमेश्वर त्या ठिकाणी होता मिस्रामध्ये, तर तोच देव आज तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छिते. आज तुमच्या जीवनामध्ये क्लेश आहे, ते क्लेश काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे, ती परमेश्वर देव ती निराशा काढून टाकत आहे. तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, ते परमेश्वर देव त्या अडचणी काढून टाकत आहे. तुमच्या जीवनामध्ये आजार आहेत, ते सर्व नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. तुम्हाला कोणी त्रास देत आहे, तर त्या त्रास देणाऱ्या व्यक्तींसाठी प्रार्थना करा. त्यांचं जीवन आशीर्वादित तुमच्या जीवनाद्वारे होऊ द्या. तुमच्याद्वारे त्यांचं जीवन आशीर्वादित होऊ द्या. त्यांना देखील आशीर्वादित करा. आणि छळ करणाऱ्यास देखील आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. कारण ते लोक चांगले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जो दुरात्मा घुसलेला आहे, जो दुष्टात्मा घुसलेला आहे, त्या दुष्टात्म्याला तुम्ही धमकावून टाका. त्या दुष्टात्म्याला प्रभू येशूने तुमच्या पायाखाली तुडवण्याचा जो अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे, त्या अधिकाराने त्या दुष्टात्म्याचं डोकं तुम्ही ठेचा आणि तुमचं जीवन आध्यात्मिक प्रबळ करा. या सकाळच्या समय आज आम्ही त्या परमेश्वराकडे जाणार आहोत आणि परमेश्वर आज आमचे मार्ग मोकळे करणार आहे. पहा प्रियांनो, ज्याप्रमाणे इस्रायला संगती परमेश्वर होता, त्याचप्रमाणे आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्या सेवेमध्ये परमेश्वर आहे. तुमच्या देशामध्ये, तुमच्या आणि माझ्या देशामध्ये आज परमेश्वर आमच्या संगती आहे. घाबरू नका. जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर देव जो आहे, तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा हे सुंदरसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या वचनाद्वारे अनेक लोकांना तू आशीर्वादित कर. अनेक लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, आज आम्ही नेते आणि पुढारी या लोकांच्या मागे न लागता, प्रभू, आज आम्ही गुडघे टेकून तुझे प्रार्थना करावी, तुझ्या जवळ यावं अशी तुझी इच्छा आहे. कारण तू आमचा देव आहे. तू आमचा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. प्रभू, तू आज या सर्व परिस्थिती तू बदलून टाक आणि तुझ्या लोकांचं रक्षण करणारा जिवंत परमेश्वर आहे. तुझी साक्ष ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझं येणं जवळ आलेलं आहे आणि ते येण्यासाठी प्रभू आमचं हृदय, आमचं अंतःकरण, आमचं कुटुंब आणि तुझ्या लोकांना तू तयार कर. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रॉब्लेम आहेत, ते सर्व प्रॉब्लेम नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला शांतीचा अनुभव येऊ दे. प्रत्येकाला आरोग्याचा अनुभव येऊ दे. प्रत्येकाला तू कर्जमुक्त करत आहे. प्रत्येकाच्या जीवनातील निराशा तू काढून टाकत आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील भांडणं निघून जात आहे. प्रभू, तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे.
प्रभू आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. नैसर्गिक आपत्तीपासून, सैतानाच्या दुष्टात्म्यापासून आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.